चढणीच्या पावसाचे बघा किती भेटले सायोग कुर्ले एकदम कडक आणि भयानक. तर नमस्कार मंडळी, तुमचा मालवणी मिनी ब्लॉग आणि मालवणी पोरे यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत असा. रातभर पडलो तरी काय याचा मन भरा नाही होता आणि एकदम धुमाकूळ घालूचा माझ्या मते यांनी मनार घेतलेला होता. एकदम खतरनाक पावसाने आपल्या कोकणात एंट्री मारले नाही, शाप धुमाकूळच उडवल्या. वायच कमी झालो तवसा आम्ही धाव मारली ती वाळीयर आणि बघला आधी वाळी एक किती पाणी येईल. वाळी एकदम भरान जाय होती, पोटा पाणी पुरता मते हिच्यात पाणी जाय होता. येऊन पोचला होते हय जय शेड बांधलेला होता आणि आता हय काम होता तर हय चिरे लावून घ्यायचा आणि त्या काय एकदम जोरात चाललेला. सगळ्यांची नजर चुकून आम्ही निघालेलो ते व्हाळ्यात, कारण व्हाळ्यात किती पाणी येईल ही बघूची उत्सुकताच होती. येऊन बघता होतो एकदम बंधारो भरान जाय होतो, एकदम होऊरच जाय होतो असा वाटता होता. होर म्हणजे जास्त पाण्याचा प्रवाह. आणि रात्री आपण हयच कुर्ले धरूक येणार असा, पण व्हिडिओ करूक काय भेटायचो नाही हो, कारण पाणी जास्त असा. नावचं तर मूड झालो पण पाणी खराब होता ना, म्हणून परत निघाला घराक. आणि येऊन बघता होता काम ह्यांचा मस्तपैकी पुरा होय तिल्ला. ह्या आपल्याक आता कायो करून पुराच करूचा होता, म्हणून यतीशने आपली वेगवेगळ्या तऱ्हेन वेगवेगळी कला सादर करूक सुरुवात केल्यान आहे ना. पाणी जाऊसाठी वाट केल्यान ती पण डेंजरच, एकदम मस्तच. भीत अशी उभी केला ना, चीनच्या भिंतीक पण वाकीत अशी मजबूत आणि उंच होती. संध्याकाळी हकडे पण चिरे लावून घ्यायचे होते. आणि ह्याचा काय चाललेला तर बघा, व्हाळीत थंय फुकटचो कुदा होतो असो माका तरी वाटतं. संध्याकाळी येऊन बघता होतं पावसान शाप धुरलोच उडवलेला आणि थांबाचा काय नावच घे नाही होतोय. एकदम बेकार आणि अतिच पाऊस पडा होतो. तुमच्याकडे पण पडता काय नक्की कमेंटमध्ये सांगा. शेवटी काम थांबवला आणि रात्री कुर्ल्यांका गेला. आणि कुर्ल्यांका गेला होता आपल्या चढणीचे कुर्ले एवढे मिळालेले. आपल्यासोबत यतीश आणि प्रार्थन पण होतो. तर मंडळी, मालवणी मिनी ब्लॉग तुमका आवडलो तर नक्की लाईक, सबस्क्राईब, फॉलो तेवढा करून घ्यावा आणि शेअर पण करून टाका. आणि तुमच्या बारक्या भावाक सपोर्ट करतात तसं सपोर्ट करा.